वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, ज्यावेळेस कंबाईन ग्रुप सी ग्रुप बीचा फॉर्म भरत आहेत तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्टेप 1 मध्ये जी आपली कॅटेगरी आहे तिथं प्रॉब्लेम येतोय की कॅटेगरी कोणती निवडल्यानंतर नॉन क्रिमिलियर यस करायचं की नो. तर बघा, अनरिझर्व्ड कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला इथं कोणताही नॉन क्रिमिलियरचा ऑप्शन येत नाही. पण तुम्ही जर कोणतीही इतर समजा EWS असेल किंवा OBC असेल, SCBC निवडल्यानंतर तो थोडासा वेगळा बदल लगेच तुम्हाला जाणवतोय. कारण हे EWS आहे प्रमाणपत्र तुम्ही यस करत असाल तर EWS सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे. त्याचबरोबर SCBCचा जर तुम्ही तिथं निवडला ऑप्शन तर SCBCचं लगेच तुम्हाला सर्टिफिकेट नंबर मागत आहे. परंतु हे सर्टिफिकेट नंबर अनिवार्य आहेत, ते तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कारण हे कास्ट सर्टिफिकेट आहे. कारण अर्ज सादर करत असताना कास्ट खूप महत्त्वाची आहे. अन्यथा तुम्हाला समजणार नाही की कोणत्या प्रवर्गातून तुमचा अर्ज सादर होतोय. परंतु सगळ्यात महत्त्वाचा आहे तो त्याच्यानंतरचा मुद्दा की तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये मोडताय का. तर यस किंवा नो असे 2 ऑप्शन आहेत. यस म्हटले तर तुम्हाला तिथं तुमचा सर्टिफिकेटचा नंबर टाकण्यासाठी आणि डेट मेन्शन करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. पण ते मॅन्डेटरी नाही. कारण शासनानं एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यानुसार सांगितलं की तुमचं त्या आर्थिक वर्षातलं प्रमाणपत्र उपलब्ध जर होणार असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतच असावी अशी अट आता काढून टाकलेली आहे. त्यामुळे इथं अजिबात तुम्हाला दिसत नाही की कुठं सुद्धा स्टार वगैरे आहे, असं अजिबात दिसत नाही. इतर ठिकाणी स्टार दिसत आहेत, परंतु नॉन क्रिमिलियर तुम्हाला मेन्शन करायचंच आहे असं अजिबात नाही. फक्त तुम्ही यस किंवा नो हे ऑप्शन निवडू शकता. नो म्हटल्यानंतर तुम्हाला ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मेन्शन करणार नाहीत असं तिथं ऑप्शन दिसतोय. फक्त यस केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्राचा नंबर टाकण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही नंतर 2 महिन्याने, 6 महिन्याने, 4 महिन्याने तुम्ही नक्की काढू शकता. परंतु अर्ज सादर करण्याची जेव्हा वेळ असेल, 2 महिन्यांना असेल, वर्षांना असेल, 2 वर्षांना असेल, तेव्हा तुम्हाला ह्याच आर्थिक वर्षातलं प्रमाणपत्र फक्त त्यांना दाखवावं लागेल. अन्यथा इतर गोष्टी आहे अशाच तुम्ही मेन्शन करायच्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. जर आज घडीला ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढलेली नसेल तर नो करा, काही अडचण नाही. कारण तुम्ही शासकीय सेवेत गेल्यानंतर तुमच्याकडून सगळी कागदपत्र पडताळणी करून ती संबंधित समाज कल्याण ऑफिसकडून ती प्रमाणपत्र इश्यू करण्याचं काम शासनाच्या स्तरावर तुम्ही ते करू शकता. त्यामुळे काही अडचण नाही. त्यामुळे तुमच्याकडे असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस म्हटल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र हे सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. दुसऱ्या मग इतर गोष्टी विशेष करून लक्ष देण्याजोग्या नाहीत. बारीक चिरीक गोष्टी चुकत राहतात, त्याबद्दल जास्त शंका मानू नका. एखाद्याचा कास्ट सर्टिफिकेट नंबर चुकून 2001 3002 झालंय, बारीक मायनर गोष्टी असतील त्या समजून घेतल्या जाऊ शकतात. त्या गोष्टीची चिंता करू नका. दिनांकामध्ये पण बऱ्याच उमेदवारांच्या चुका झालेल्या आहेत असं मॅसेजद्वारे बऱ्याच उमेदवारांनी कळवलेलं आहे. तर अर्ज सादर करण्याची आजची शेवटची दिनांक आहे. परंतु ज्या उमेदवारांना ऐन वेळेस नॉन क्रिमिलियर किंवा प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यांनी जर समजा तिथे प्रमाणपत्राचा टोकन नंबर वगैरे मेन्शन करून अर्ज सादर केला तर अडचणी येऊ शकणार नाही. कारण आता सध्या सगळी निवडणुकीच्या कामामध्ये बिझी आहेत किंवा सर्व्हर डाऊन, टेक्निकल प्रॉब्लेम असे राहू शकतात. फक्त तुम्ही ते प्रमाणपत्र ऐन वेळेस सादर करू शकत असाल तर काय हरकत नसावी असं वाटतंय. तरी देखील MPSCच्या नियमानुसार तुम्ही पुढे चलत राहा. परंतु ज्याच्याकडे ऐन वेळेस प्रमाणपत्रच नसेल उपलब्ध परंतु टोकन नंबर मिळाला असेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ते टोकन नंबर मेन्शन करू शकता, अडचण नसावी. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.